भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव असल्याने या मतदारसंघात सध्या स्थितीला अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार नरेंद्र भोंडेकर हे आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे गेल्याने या मतदारसंघात शिवसेनेत असलेले नरेंद्र भोंडेकर यांनी अपक्ष, तर या निवडणुकीत भाजप उमेदवाराला हरवण्यास राष्ट्रवादी आणि शिवसेनेने छुपा पाठिंबा, त्यामुळे 2019च्या निवडणुकीमध्ये अपक्ष असताना देखील नरेंद्र भोंडेकर यांचा विजय निश्चित झाला। मात्र परिस्थिती उलट झाल्याचं चित्र आहे। शिवसेना शिंदे गटात असले तरी यावेळेला त्यांना महायुतीतूनच कळवं आव्हान मिळालं। काँग्रेस राष्ट्रवादी ही विरुद्ध गटात असल्याने भोंडेकर यांना भाजप कितपत साथ देतोय त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। भोंडेकर यांच्या विरुद्ध भाजप आपला अपक्ष उमेदवार उभा करून त्याला छुप्या पद्धतीने मदत सध्या मतदारसंघात सुरू आहे। या दृष्टीने आपली तयारी देखील त्याच दिशेने सुरू ठेवण्याचे यांचे समर्थक सांगत आहेत।